मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापिका यास्मीन शेख यांचं आज निधन झालंय। वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पुण्यामधल्या यास्मीन शेख यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। यास्मीन शेख यांच्या पश्चात डॉक्टर शमा आणि प्राध्यापक रुक्साना अशा 2 मुली आहेत। जेरुशा रुबैन असं यास्मीन यांचं मूळ नाव आणि जन्मानं त्या ज्यू होत्या। अजीज अहमद इब्राहिम शेख यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला। शेख यांच्यासोबत विवाह केल्याच्या नंतर यास्मीन यांनी आपला धर्म बदलला नाही। दरम्यान यास्मीन शेख या काही महिन्यांपूर्वी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळेला त्यांना मराठी भाषेविषयी गोडी नेमकी कशी निर्माण झाली हे त्यांनी सांगितलेलं होतं। बघूया। मला चळेकर सर शिकवायला होते, तेव्हाची 4थी। आणि ते इतकं सुंदर मराठी शिकवायचे की मला मराठीविषयी खूप प्रेम निर्माण झालं। त्याच्या आधी मी 3री मध्ये असताना सुद्धा शालेय मासिकामध्ये माझ्या कथा येतच होत्या। अच्छा। आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना सुद्धा आवडायच्या। की एकदा परीक्षेमध्ये त्यांनी काही मुद्दे दिले होते आणि गोष्ट लिहा असं म्हटलं होतं। बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी गोष्ट लिहिली, पण मी लघुकथा लिहिली। आणि ती लघुकथा त्यांना इतकी आवडली की त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवली आणि मला 15 पैकी 16 मार्क दिले, एक्सलंट शेरा दिला। यास्मीन शेख यांच्या निधनामुळे मराठीचं व्याकरण पोरकं झालं अशी भावना व्यक्त होते। त्यांना एबीपी माझाची आदरांजली।